हाय, हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल. आज सकाळी नाश्त्यालाच मी पालक पराठा बनवायला घेतला होता. छान चव लागते आणि मुलं पण आवडीनं खातात. पराठा पण आणि थोडंसं त्याच्याच पुऱ्या पण बनवून ठेवते. 2 दिवस पुऱ्या व्यवस्थित टिकतात आणि मुलांना मग मधल्या वेळेत खायला पण हे होतं. असं कसं पालकची भाजी जास्त खात नाहीत आणि इकडे पालक कधीतरी भेटतो, नेहमीच भेटतो असं नसतं. त्यामुळं मग कधी भेटला तर मग थोडा जास्तीचाच आणलेला होता. मग म्हणलं नाश्त्याला पालक पराठा करावा होता आणि नंतर मग थोड्याशा पुऱ्या करून ठेवा होत्या. त्याच्यासाठी पालक अगोदर स्वच्छ धुवून कट करून घेतला. आलं, लसूण, हिरवी मिरची घेतली होती आणि ही कोथिंबीर कट करून घेतलेली, तीळ, डाळीचं पीठ, धण्याची पूड 2 चमचे, मीठ, लाल तिखट आणि ओवा थोडासा घेतला होता. अगोदर आलं, लसूण आणि मिरची मिक्सरमधून वाटून घेतलं आणि नंतर मग पालक पण थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं. अगोदर कट केला पालक, मोठा मोठा असाच कट केला होता कारण मिक्सरला वाटायचा होता म्हटल्यानंतर जास्त काही बारीक कट केला नव्हता. आणि नंतर 1-2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं. डाळीचं पीठ 4 चमचे घेतलेलं होतं आणि नंतर मग त्याच्यामध्ये वाटलेला पालक घालून पीठ असं घट्टसर असं मळायचं. चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळायचं, अगदीच पातळ मळायचं नाही. आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं पीठ मळताना. आणि थोडंफार लागलं तर पाण्याचा हात घेऊन मग पीठ मळून 1 अर्धा तास तरी भिजत ठेवून द्यायचं आणि नंतर मग पराठा बनवायला घ्यायचा. छान असं घट्टसर मळून घेतलं आणि नंतर 20 ते 25 मिनटं झाली होती. नंतर त्याला थोडंसं तेल लावून अजून एकदा थोडंसं हे करून घेतलं, मर्दून घेतलं, म्हणजे पीठ छान सॉफ्ट होते. मुलं जर पालक खात नसतील तर मग असं जरी पराठा करून दिला, पराठा केला की पुरी केली की पराठा खात नाहीत. त्यामुळं मग मी काय करते, नाश्त्याला अगोदर पराठा बनवते आणि नंतर मग नाश्ता करून झाले की राहिलेल्या ह्याच्या पुऱ्या करून ठेवते. पुऱ्या पण जास्त काही तेलकट होत नाहीत. मग असं लाटून घ्यायचं, थोडंसं पीठ लावून लाटलं तरी चालतंय आणि आतमधून थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग पराठा कसा आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण लाटू शकतो. मी हा चौकोनी शेपमध्ये असा शेप दिला होता आणि थोडंसं पीठ टाकून लाटून घेतला. गोल, चौकोनी, त्रिकोणी म्हणजे जसं पाहिजे तसं हे करून घ्यायचं. पण आतमधून थोडंसं तूप लावलं की पराठ्याला छान चव येते. आलटून पलटून असं लाटून घ्यायचं. वेगवेगळ्या शेपमध्ये केलं की कसं मुलांना पण थोडंसं शेप वेगळं असलं की खायला थोडंसं हे येतं. मग त्रिकोणी, चौकोनी असं केलं होतं आणि गोल काय अगदी पातळ असं करायचं नाही, चपातीसारखं थोडंसं जाडसर ठेवायचं. आणि मिडियम गॅसवरतीच भाजायचं अगोदर थोड्या वेळ, म्हणजे कसं थोडंसं जाड असते म्हटल्यानंतर आतपर्यंत मग व्यवस्थित भाजलं जातं. हाय फ्लेमवर भाजायचं नाहीत पहिल्यांदाच. अगोदर थोडं दोन्ही बाजूने ना मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आणि नंतर मग तूप लावून मग मोठ्या गॅसवर दोन्ही बाजूनी परत व्यवस्थित भाजायचं, क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं. दह्यासोबत, सॉससोबत किंवा असं जरी खाल्लं तरी पण ते छान लागतात. तूप लावून भाजले की कसं छान चव येते पराठ्याला. मी मग आमच्यासाठी असं गोल शेपमध्येच केलं होतं. मुलांना चौकोनी आणि त्रिकोणी असं करून दिलं. साईज तुम्ही केवढी पण बारीक मोठी करू शकता. मी थोडं मोठ्या साईजचंच केलं होतं कारण
सकाळचं नाश्त्याला म्हणले की थोडीशी मग घाई होते, त्यामुळं मग मी मोठेच केले होते साईजनं पण असे, पण व्यवस्थित भाजले की चव छान लागते. आणि नंतर पराठा करून झाला की परत मी मग पुऱ्या करायला घेतल्या. पुऱ्याला पीठ लावायचं नाही, तेल लावून लाटायचं. थोडंसं तेल लावलं, कणिक आपली व्यवस्थित भिजलेली असते त्यामुळं थोडंसं तेल लावलं तरी ती लाटता येतं व्यवस्थित. पीठ लावलं की कसं नंतर तेलामध्ये ते सगळं पीठ मग तेल सगळं खराब होते, त्यामुळं मग मी तेल लावूनच लाटते. आणि दोन्ही बाजूनी मीडियम गॅसवर भाजून घ्यायच्या छान अशा. प्रवासात न्यायला पण म्हणजे टिकतात ह्या 2-3 दिवस, आणि मुलांना डब्याला द्यायचे असतील तरी पण म्हणजे देऊ शकता. चवीला पण छान लागतात. मी बाकीच्या मग पुऱ्या सगळ्या अशा नाश्त्यापुरताच पराठा केला आणि नंतरच्या मग बाकी पिठाच्या सगळ्या पुऱ्या करून ठेवून दिल्या. मुलांना कसं मधल्या वेळेत काही ना काही असं तेच ते जेवण जेवायचं म्हणलं की नको म्हणतात. थोडंसं वेगळं केलं की काहीतरी मग खातात. क्रिस्पी होतात छान अशा. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायच्या, फुगतात छान टम्म अशा. नाश्ता पण करून झाला होता आणि बाकीच्या मग राहिलेल्या पुऱ्या पण करून ठेवल्या. आता हे ब्लाऊज होतं 2-3 शिवायचं. साध्या सिंपल साड्या त्या वयस्कर आहेत, त्या माझ्या शेजारच्याच काकू आहेत. एक कॉटनची साडी घरातून अशा कॉटनची घालतात आणि दुसरी आहे ती अशी बाहेर जाताना घालायची आहे. मग 2 साधं ब्लाऊज पीस आणलेलं होतं त्यांनी आणि साडीतलं एक, असं 3 ब्लाऊज शिवायचं होतं. साधं ब्लाऊज आहेत, पण तो साडीतला ब्लाऊज आहे तो अगदीच म्हणजे 60 सेंटीमीटर होता. एकदा चेक करून घेतलं, पण हाईट असल्यामुळं आणि त्यांचं माप कमी असल्यामुळं, तब्येतीने बारीक असल्यामुळं म्हणजे तेवढ्यामध्ये होऊन जातो. तरी पण एकदा माप मोजून घेतलं आणि नंतर कट केला. मग दोऱ्यासाठी कापड पण साईडला कट करून काढलं. दोरा आणि अस्तर आणायचं होतं. आणि ही मॅक्सी होती, तिचं पण म्हणजे शोल्डर कमी करून स्लीव कमी करायच्या होत्या, ते पण हे करून घेतलं. नंतर एकदम मशनीवर बसलं की एकसोबत मग स्टिच करायचं होऊन जातं. आणि आज कपडे बरेच काढली होती, बेडशीट, सोफ्याचं कवर ते सगळं. आणि आता ऊन पडते त्यामुळं मग दुपारपर्यंत चांगलं कडकून येतं आणि नंतर मग दुपारनंतर पाऊस पडतोच. आता पाऊस चालू झालेलाच आहे केरळमध्ये. मग सकाळची लवकरची कपडे धुवून झाली की मग वाळतात व्यवस्थित. मग कपड्यांच्या पण घड्या करून ठेवल्या. सोफ्यावर बसून घड्या करत होते, पण तो आलाच, त्याला ना हे खाली बसतच नाही अजिबातच. त्याचं हे असंच असते. आता झोपायचं टाईम झाले, मग त्याचं असं उलट्या करामती करायचे काहीतरी चालू असते. त्या उलटा झोपणार, खाली हे करणार, असं त्याचं हे असते. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.